सध्या अनेक पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या जाणवते आणि त्यासाठी मग मेडिकल शॉपमधून सिल्डेनाफिल किंवा टॅडल्फिल अशा गोळ्या आणून त्या घेतल्या जातात. तर त्या कितपत सेफ आहेत? अशी औषधं घेऊन उगाचच तुम्ही तुमच्या हृदयाचा ताण वाढवणार असतात. आणि अशी औषधं म्हणजे समजा चेहऱ्यावर एखादा डाग आहे आणि तो लपवण्यासाठी तात्पुरता केलेला मेकअप, मग त्याच्याऐवजी तो डागच घालवण्यासाठी आपण उपाय केले तर. तशाच पद्धतीने आयुर्वेद शास्त्रात कफजग्रहणी या आजारामध्ये स्त्रीषु अहर्षणम हे लक्षण सांगितलेलं आहे. कफजग्रहणी म्हणजे आपला गट मायक्रोबायोटा डिस्टर्ब असणं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, पित्तधरा कला सएव मज्जाधरा कला. मग या कफजग्रहणीची ट्रीटमेंट दिली तर इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखा मनोशारीरिक आजार बरा होताना दिसतो. तुमच्या बायकोशी तुमची घट्ट मैत्री असेल तरी सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शनची अशी समस्या कमी बघायला मिळते.